प्रार्थना करूया। ह्या मिसावलीमध्ये आपण प्रत्येकाचे हेतू लक्षात ठेवून आपल्यासाठी आपण प्रार्थना करूया। क्षणभर शांत राहून केलेल्या पापांची आपण आठवण करूया। सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान परमेश्वरावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन।
परमेश्वरा विश्वाचा तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचा विमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांना तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. शमूएल ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, पहा, आम्ही आपल्या हाडामासांचे आहोत. गतकाली शौल आम्हावर राजा असता इस्रायल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता. आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता, माझी प्रजा इस्रायल हिचा मेंढपाळ आणि अधिपती तूच होशील. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडील जण हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दावीदाला अभिषेक्त करून इस्रायलावर राजा नेमले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेम, तुझ्या वेशांना आमचे पाय लागले आहेत. प्रतिसाद. हे यरूशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. तुझ्याकडे वंश, परमेश्वराचा वंश, परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. आपला प्रतिसाद. इस्रायलाला लावून दिलेल्या निर्बंधीप्रमाणे परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहे. आपला प्रतिसाद. पौलाचे कलसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाने आपल्याला आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे, ज्याने तुम्हाला प्रकाशितील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले. त्या पित्याची आम्ही उपकारस्तुती करतो. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उपस्थितीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रूसावरील रक्ताच्या द्वारे शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. प्रभूचा शब्द. शुभ वर्तमानासाठी उभे असतात.
प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य आमचा पूर्वज दावीद याचे राज्य सुवंतित असो. प्रभू तुम्हाबरोबर असो. लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. लोक पाहत उभे होते, पण अधिकारी थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्याला वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःला वाचवावे. शिपायाने जवळ येऊन आम त्याच्यापुढे धरून त्याची अशी थट्टा केली की, तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव. हा यहुद्यांचा राजा आहे अशी पाटी ही त्याच्या वरच्या बाजूला होती. क्रुसावर खेळलेल्या त्या अपराध्यापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना? ते स्वतःला आणि आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथा न्यायी आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु त्याने काहीही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला नक्की सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. प्रभूचे शुभ वर्तमान. आपल्याकडे आज मिस्सा अर्पण करण्यासाठी फादर बॉनिफेस टोपीसर आलेले आहेत. आणि फादर बॉनिफेस यांना आपण सर्वजण ओळखतो. आपले भूमिपुत्र नानपणचे सीतारघाट गावातले आणि कापिचंद संस्थेचे ते फादर आहेत. धर्मगुरू झाल्यानंतर त्यांची नेमणूक रोम येथील इटली या ठिकाणी असिसी या ठिकाणी झालेली आहे. आणि 7 सप्टेंबरला पोप लिओ यांनी ज्या दोन उमेदवारांची संत म्हणून प्रक्रिया पूर्ण केली, त्यामध्ये कार्लो अकोतिस आणि पियर जॉर्जिओ फ्रसादी या दोन संतांची जी संपूर्ण प्रक्रिया झाली ती त्या घटनेचे ते साक्षीदार आहेत की त्यांनी जवळून ते अनुभवलेलं आहे. आणि म्हणून विशेषतः कार्लो अकोतिस विषयी आपण जाणून घेण्यासाठी ते आज आपल्यामध्ये आहेत. तर त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, कारण आपल्याकडे देखील थोडंसं कुतूहल आहे की असं तरुण वयात संत झालेला आहे, त्याच्याविषयी माहिती असावी म्हणून, आणि माहिती माहितगार जणांकडून ऑथेंटिक सोर्स कडून आपल्याला मिळावी. आणि ते म्हणजे खुद्द फादर बॉनिफेस या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्या अनुभवातून ते सगळं सांगत आहे. सर्वप्रथम फादर, आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचे की तुमच्या संस्थेचं असिसी इथे कसं कार्य चालते आणि तुम्ही किती वर्षापासून तिथे कार्यरत आहात? आम्ही फ्रान्सिस्कन संस्थेचे कॅपुचन धर्मगुरू आहोत आणि संत फ्रान्सिसचा जन्म हा असिसी मध्ये झाला आणि त्यामुळे आम्ही असिसी हे आमचं मुख्य स्थान आहे. आम्ही देशभरात 114 देशामध्ये कार्य करत आहोत आणि सर्व मुख्य कार्य म्हणजे सर्व कारभार आमचा त्या काळातून चालत असतो. मी 2014 पासून तिथे आहे, आज 11 वर्ष झाली. आणि आमचं मिशन तिथे असिसीला कार्लो अकोतिसची सेंच्युरी आहे, त्याला सेंच्युरी ऑफ स्पोलिएशियोने किंवा सेंच्युरी ऑफ रिनान्सिएशन सांगतात, कारण तिथे संत फ्रान्सिसने त्याचे कपडे काढले आणि देवाला प्राधान्य दिलं. आणि आमच्या घरामध्ये सेमिनरी सुद्धा आहे, थिओलॉजी स्टुडंट्स आहेत आणि आम्ही जगभराचा कारभार तिथून पाहत असतो. आपल्या वसईचा आणि त्यातल्या त्यात नानभाटचा एक भूमिपुत्र धर्मगुरू रोम मध्ये असिसी इथे एका महत्वाच्या भूमिकेत पदावर कार्य करत आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. निश्चितच आमचा गुरु भरून आलेला आहे.
फादर, तुमच्याकडून अधिक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कार्लो अकोतीस याचा जन्म कुठे झाला, त्याचे आई वडील अजून आहेत का, त्याचं शिक्षण कुठे झालं आणि त्याचा प्रवास 15 वर्षापर्यंतचा प्रवास याविषयी थोडस तुम्ही प्रकाश जोड टाकू शकाल का? कार्लो अकोतीचा जन्म लंडन मध्ये झाला, कारण त्याचे आई वडील कामाच्या निमित्ताने लंडन मध्ये होते. पण त्यानंतर काही वर्षाने ते काही महिन्यानेच ते मिलान मध्ये त्यांच्या मायदेशी परतले, कारण ते मिलानचे. आणि मिलान मध्ये तो जेजुएट स्कूल मध्ये शाळेमध्ये जात होता. त्याला देवाची खूप आवड होती आणि विशेष करून संत फ्रान्सिस ह्याची खूप आवड होती. त्यामुळे मिलान आणि हे असिसी शहर 450 किलोमीटर आहे. आणि प्रत्येक सुट्टीमध्ये तो त्याच्या आई वडिलांना सांगायचा की मला असिसीला घेऊन जा. कुठे आई वडील त्यांना सुट्टीमध्ये विचारायचे तुला कुठे जायचं आहे, तर तो कायमचा असिसीला जाण्यास सांगायचा. किंवा जेव्हा तो आजारी पडला, त्याला रक्ताचा कॅन्सर होता आणि मरणाअगोदर त्याने आईला सांगितलं की माझी खास ही असिसी मध्ये ठेवा, कारण मला संत फ्रान्सिसच्या जवळ राहायचं आहे. आणि त्याची सर्व स्पिरिच्युअलिटी, तो आता संत झाले परंतु जो जगला ते संत फ्रान्सिसचं अनुकरण तो जगला. एक जीन्स वापरणारा, आधुनिक मॉडर्न फॅशन करणारा, टी शर्ट वापरणारा, गॉगल, हातात मोबाईल असलेला, खांद्याला ब्रँडेड बॅग आणि ब्रँडेड शूज वापरणारा असा तरुण मुलगा 15 वर्षाचा संत पदापर्यंत पोहोचतो. त्याची स्पिरिच्युअलिटी, त्याची आध्यात्मिकता, त्याचा प्रार्थनेचा भर नेमका कोणत्या गोष्टीवर होता यावर तुम्ही काय सांगा? त्याचा प्रार्थनेचं बळ हे पवित्र मिसावले होते. त्याचप्रमाणे मरियमातेची भक्ती आणि गोरगरिबाची सेवा. पण ह्या सांगण्या अगोदर तो संत कसा झाला, काही लोक विचारतात त्याची संताची प्रक्रिया कशी चालू झाली, कसं कळलं की तो खरोखर लहान मुलगा संत झाला. त्याचे जेव्हा खास असिसी मध्ये होती आणि त्या असिसीच्या काचेवर जेव्हा आई 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी भेटण्यासाठी फुलं ठेवण्यासाठी यायची, जसे आपण जातो, तेव्हा तिला वेगवेगळ्या प्रकारचे तिथे प्रार्थना सापडायच्या, वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रार्थना सापडायच्या. एक उदाहरण, जिवंत उदाहरण आहे ते एक सेमिनरियनचं. तो एक आठवडा त्याला उपधर्मगुरू दीक्षा, एक आठवड्यानंतर त्याला उपगुरू दीक्षा येणार होती. परंतु तो विचारत होता मी पुढे जाऊ की पुढे जाणार नाही, असा तो विचार करत होता. मी खरोखर उपधर्मगुरू होऊ का, कारण त्याचं कुटुंब पाहिलं तर ते खूप वाईट मार्गाने चाललं होतं. त्याचे वडील हे तुरुंगात होते, त्याची आई ही वाईट मार्गाला लागलेली होती, व्यसन करत होती. आणि तो ज्या वेळेला सेमिनरीत होता 7 वर्ष, तेव्हा त्याला आई वडिलांचा फोन कॉल नाही, आपण सांगतो त्यांनी संबंध तोडलेले होते. आणि अशा वेळेला त्यांनी आपल्या सेमिनरीच्या रेक्टरला सांगितलं आता फक्त 8 दिवस आहे, मला उपधर्मगुरू पद मिळणार आहे, परंतु मला वाटतंय की मी पुढे जाणार नाही. आणि अशा वेळेला तो सांगून रेक्टरला झोपण्यासाठी गेला. आणि त्या रात्री त्याला स्वप्न पडलं आणि सांगितलं तू मला असिसीला भेटण्यासाठी ये. आणि दुसऱ्या दिवशी त्याने ते रेक्टरला सांगितलं मी असिसीला जातो. रेक्टरने सांगितलं की जा, तिथे संत फ्रान्सिसचा देह आहे, संत क्लॅरचा देह आहे, तिथे प्रार्थना कर, तुझा विचार पक्का कर आणि मग परत ये. तो मुलगा तो असिसीला गेला, सर्व चर्च मध्ये फिरला, प्रार्थना केली आणि त्याच रात्री एका चर्च मध्ये असिसी येथे त्याने विसावा घेतला. परत त्याला स्वप्नामध्ये हा मुलगा भेटला आणि सांगतो तू सर्व ठिकाणी फिरलेला आहे, असिसीला आलेला आहे, परंतु मला भेटण्यासाठी आलेला नाहीये, मला भेटण्यासाठी सेमेट्री मध्ये ये. तो दुसऱ्या दिवशी सेमेट्री मध्ये गेला, कार्लो अकोतीच्या टूमकडे प्रार्थना केली आणि त्याने परतीचा प्रवास केला. असिसी वरून त्याने रोमला जाण्यासाठी ट्रेन पकडली. ट्रेन मध्ये बसला असताना त्याच्या रेक्टरचा फोन आला आणि सांगितलं की तुझे आई वडील तुला भेटण्यासाठी आलेले आहेत. हा चमत्कार झाल्यानंतर सर्वत्र ही बातमी कळाली आणि चमत्कार असे वेगवेगळ्या प्रकारचे घडू लागले आणि त्यामुळे त्याला त्याची संताची प्रक्रिया चालू झाली. त्याचं विशेष हे महत्व म्हणजे पवित्र मिसावलीवर त्याचं प्रेम हे खूप होतं.
त्याच्या आईशी कित्येक वेळा मी संवाद सांगताना तिला सांगितलं, तुझा मुलगा हा खूप वेळा विसाला जातो, मग तुम्ही त्याला जेरुसलेम मध्ये का घेऊन जात नाही? आणि आईने सांगितलं, कशाला नाही फादर, आम्ही खरोखर त्याला किती वेळा सांगितलं आपण जेरुसलेमला जाऊ, जेथे येशू ख्रिस्त राहिला, वागला, फिरला, बोलला ते आपल्याला तुला पाहायला देतो. तेव्हा त्यांनी सांगितलं आईला, आई 2000 वर्ष अगोदर येशू ख्रिस्त जेरुसलेम मध्ये जगला, परंतु तो आता आपल्या देवळामध्ये जगतो, आपल्या टेबलनेटर मध्ये जगतो, त्यामुळे मला फक्त आपल्या देवळात घेऊन जा. हा त्याचा विश्वास होता आणि ह्या विश्वासाने तो पुढे गेला. आणि आपली आता मुलं सर्व मोबाईल वापरतात. कसं काय वापरतो आपण? मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम पाहतो, मेसेज पाहतो. पण कार्लो अकुतिस लहान मुलगा यानेही मोबाईलचा वापर केला, परंतु त्याने जगभरात घडलेले सर्व चमत्कार, युक्रिस्टिक चमत्कार ते एकत्र आणले आणि तो आपल्या मित्राला दाखवत होता. याप्रमाणे त्याचा खरोखर प्रेम होतं. मरी मातेवर प्रेम म्हणजे त्यांनी असं सांगितलं, ओनली लेडी इन माय लाईफ, फक्त स्त्री माझ्या जीवनातली. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो आपण सांगतो, मी ह्याच्यावर खूप प्रेम करतो. ती त्याच्यावर जीवनात ती भावना होती आणि त्या भावनेने त्याला पुढे नेले. आईशी बोलताना तिसरा उद्देश म्हणजे आईला आम्ही सांगितलं की मरणाच्या दिवशी आईला कळालं की तो गरिबावर प्रेम करत होता आणि तिने पाहिलं देऊळ भरलेलं होतं. कोण होते ते माहित नाही, कारण युरोपमध्ये जर आपण ओळखतो तरच आपण विसाला मरणाच्या माहितीला जाऊ शकतो. आणि आईने नंतर विचारलं, तुम्ही कोण आहात? तर त्यांनी सांगितलं, आम्ही गरीब लोक मिलानच्या शहरामध्ये फिरणार आहे. जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा थंडीपासून आम्ही कुडकुडत होतो, तेव्हा त्यांनी मला जॅकेट दिलं. एक भिकारी सांगतो की जेव्हा हिमवर्षा होत होती, आमच्या पायामध्ये सॅन्डल होते, आमच्या पायामध्ये शूज नव्हते, त्यांनी आम्हाला शूज म्हणून गिफ्ट दिले. आणि अशा प्रकारचा तो जीवन जगला आणि संत फ्रान्सिसचं त्यांनी अनुकरण केलं आणि स्पेशली देवाचं त्यांनी अनुकरण केलं. तुम्ही बोलत आहात आणि आम्हाला वाटते तुम्ही बोलतच राहावे आणि ऐकतच राहावे, कारण खुद्द संत कार्लो अकुतिस त्यांच्या आई वडिलांशी तुम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्याशी बोललेला आहात. आम्हाला अजून एक कुतूहल म्हणून जाणून घ्यायला आवडेल की ख्रिस्त सभेत अनेक असे लोक आहेत की त्यांना आपलं जीवन चांगलं जगलेलं आहे आणि संत पदाच्या प्रक्रियेमध्ये त्यांची सुरुवात झालेली आहे, परंतु ते संतांपर्यंत पोहोचलेले नाहीत. असे अनेक लोक आहेत की शेकडो लोक आहेत, 400 वर्ष झाली, 500 वर्ष झाली, आणि ते मागे असताना हा एक 15 वर्षाचा मुलगा 3 मे 1991 ला त्याचा जन्म होतो. 2006 ला त्याला ताप येतो, 12 ऑक्टोबरला त्याचा मृत्यू होतो आणि एवढ्या 15 वर्षाच्या काळात ख्रिस्त सभा झपाट्याने त्याची सत्तेत करण्याची प्रक्रिया पुरी करते आणि त्याला वेदीचा मान मिळतो. तर नेमके क्रायटेरिया कोणते, कोणत्या चमत्कारावर विशेष भर ख्रिस्त सभेने दिलेला आहे? फादर, खरोखर हे चांगलं आहे, परंतु संतीकरणाची प्रक्रिया आपल्याला माहित नाही. आपल्याला काही काहींना वाटते की पोपला स्वप्न पडलं का, कारण काय असते स्वप्नीकरण, संतीकरणाची प्रक्रिया ही 4 टप्प्यामध्ये विभागली असते आणि ते म्हणजे देवाचा सेवक, पूजनीय किंवा आदरणीय, त्यानंतर धन्यवादी आणि त्यानंतर संत पद मिळते. ही संतीकरणाची प्रक्रिया प्रत्येक ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ती बांधवाला मिळू शकते, परंतु त्याच्या मैताच्या नंतर 5 वर्ष झाल्यानंतर. कशाला 5 वर्ष? कारण त्याच्या संलग्न असलेल्या भावना ते मरण पावले पाहिजेत आणि 25 वर्ष अगोदर ती चालू, कोणत्याही संतांची प्रक्रिया 25 वर्ष अगोदर चालू करायला लागते, कारण त्याच्या संलग्न असलेले विटनेस ते मरण पावले पाहिजे नाही. देवाचा सेवक ही प्रक्रिया म्हणजे समाजात जे त्यांनी केलेलं आहे कृत्य, त्याचा पडलेला प्रभाव, विशेष म्हणजे त्यांनी जे लोक देवाकडे आणलेले आहे, त्याच्या विश्वासाने लोक जे देवाकडे आलेले आहेत आणि त्याच्या प्रार्थना, त्याच्या विनंतीने जे प्रार्थना ऐकत आहेत, त्यामुळे ते संतीकरणाची प्रक्रिया चालू होती. आणि अशी प्रक्रिया चालू झाली की डायसेशन बिशप जे असतात ते सर्व पुरावे गोळा करतात, त्याच्या संलग्न, त्याचे मित्रमंडळी, त्याचे नातेवाईक, तो जिथे वावरला आहे ते, आणि ती नातेवाईकाची प्रक्रिया एकत्र करून ते झाल्यानंतर ते व्हॅटिकन येथे पाठवतात, डिकास्ट्री ऑफ सेंट. आणि तेथे जेव्हा त्यांनी अप्रूव्ह केली
तेव्हा त्याला बोलतात पूजनीय. आणि ती पूजनीय पुढे जात मिरॅकल होईपर्यंत ती पुढे जाते आणि त्या वेळेला त्याचा देह सेमेट्रीमध्ये काढून एखाद्या देवळामध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये त्याच्या विनंतीसाठी लोकांच्या प्रार्थनेसाठी ठेवला जातो. आणि त्यानंतर जो मिरॅकल होतो तेव्हा त्याला धन्यवादित करतात आणि तो त्या धन्यवादित झाल्यानंतर अजून एक मिरॅकल होतो तेव्हा त्याला आपण सांगतो की संत कर्णाची बहाल जाहीर होती. कार्लो अकुतीस हा लहानसा मुलगा आणि तो कसा संत झाला कित्येकाला वाटते कोणते चमत्कार केले. खूप असे चमत्कार होतात जगभरात आपण ऐकले असणार, परंतु आपल्या वसईचं उदाहरण सांगतो. 2024 ला जे आपले टूर्स येतात त्या टूर्स मध्ये एक आई वडील आलेले आणि सांगतात फादर माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा, कारण 2015 ला तिचं लग्न झालेलं आहे आणि अजूनपर्यंत तिला दाम्पत्य नाहीये. आम्ही प्रार्थना केली तुमच्या जवळ, तिला कार्लोचा फोटो दिला आणि ती घरी आली एप्रिल मध्ये. ती घरी आल्यानंतर तिने आपल्या मुलीला सांगितलं की असं असं झालेलं आहे, सर्व घटना सांगितल्या. त्या मुलीने मे महिन्यापासून कार्लोकडे प्रार्थना करायला सुरुवात केली आणि तिने एक लेटर लिहिलं, जर मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव कार्लोस देईन. आणि ते तिने लपवून ठेवलं, आपल्या नवऱ्याला सांगितलं नाही. आणि त्यानंतर एका रात्री ती कार्लोची व्हिडिओ पाहत असताना नवराने बाजूला असताना त्याने पाहिलं आणि त्याने सांगितलं जर मग आपल्याला मुलगा झाला तर आपण त्याचं नाव कार्लो देऊ. योगायोग होता. जून महिन्यामध्ये त्यांना गुड न्यूज मिळाली की ती खरोखर गरोदर आहे आणि 2025 एप्रिल मध्ये तिला मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव कार्लोस दिलंय. कुठली नाही पण आपल्या वसईची घटना. वसईचा एक नामवंत व्यक्ती मला फोन करून सांगत होता फादर माझ्याकडे माझ्या नावावर 10 केस आहेत, कोर्ट केस आहेत आणि खूप असे प्रॉब्लेम्स आहेत आणि माझ्या गळ्यापर्यंत आलेला आहे, मी पुढे जाऊ शकत नाही, मला खूप असे प्रॉब्लेम्स होत आहेत, आमच्यासाठी प्रार्थना करा. त्या रात्री आम्ही रूम वरून त्याला व्हिडिओ कॉल केला, प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यानंतर तो 10 दिवसांनी मला परत फोन करतो आणि सांगतो फादर 10 केस 10 दिवसात सुटलेले आहेत, आजपासून मी कोणाचं वाईट करणार नाही, मी देवाची भक्ती करणार, मी देवापासून दूर होतो, माझा देवावर विश्वास वाढलेला आहे. कार्लो अकुतीस हा लहान मुलगा आहे परंतु तो आपला विश्वास वाढवत आहे. तो आपला ख्रिस्त राजाचा प्रचार करण्यासाठी आपल्याला सांगत आहे आणि ख्रिस्ताचा सण ह्या दिवशी आपण खरोखर सांगू शकतो की आपण ख्रिस्त राजाचा प्रचार जगभरात केलेला पाहिजे आपल्या वागण्याने आणि आपल्या कृत्याने. कार्लो अकुतीस त्याची जी कबर उत्खनन करण्यात आलं कॅनलायझेशनच्या प्रोसेससाठी, तर जे एखाद्याची कबर काढत असताना त्याच्या कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागते, तर त्याच्या आईवडिलांना बोलावण्यात आलं की कसं कळवलं होते? हा डेलिकेट इश्यू आहे आणि खरोखर त्याची कबर काढण्यासाठी जेव्हा आम्हाला सांगितलं, मला एक दिवस रात्री 11 वाजता मी झोपलेलो होतो आणि बिशपांनी फोन केलेला आमच्या असिस्टंटच्या की त्यांनी मला सांगितलं की तुला कस्टडी म्हणून नेमलेलं आहे. कस्टडी म्हणजे काय? सर्वप्रथम पोस्टुलातोर म्हणजे जो त्याचा प्रचार करतो, त्याचा मध्यस्थी, आणि कस्टडी म्हणजे 2 कस्टडी नसतात. तो त्याचा देह काढल्यानंतर योग्य जागी चर्चमध्ये ठेवण्यासाठी जबाबदारी आमची असते त्याच्या देहाची. आणि तेव्हा ते मला सांगितलं, तेव्हा मी सांगितलं मग बिशप आपण त्याचा देह काढू शकतो, परंतु एखादा मेलेला व्यक्ती जरी असला तरी त्याच्या आई वडिलांची ती जबाबदारी असते, त्याच्या ते देह त्याच्या कुटुंबाचं असते, त्यामुळे आपल्याला त्यांची परमिशन घ्यावी लागते. आणि त्यानंतर आम्ही 2-3 दिवस लेट झालो, परंतु ती सर्व परमिशन घेतली. आईला सांगितलं की तो देह तू देऊळ मातेला डोनेट कर किंवा दान कर, आणि त्या आईने मानलं, कारण माहिती होतं की हे पुढे जातो. इतकंच नाही तर त्या आईच्या घरात 3 घर आहेत आणि त्या 3ही घरामध्ये आम्ही जाऊन इन्व्हेंटरी केली. इन्व्हेंटरी म्हणजे कार्लोने वापरलेल्या सर्व वस्तूचे काय वस्तू होत्या, कोणत्या वस्तू त्यांनी वापरलेल्या आहेत, कारण काही वेळेला गैरफायदा होऊ शकतो. कारण संत झाल्यानंतर जे वापरलेल्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा आपण सांगू शकतो की हे वापरलेलं आहे, त्यांनी ते वापरलेलं आहे, त्यांनी ती सायकल, त्यामुळे तो आम्ही इन्व्हेंटरी केली. आणि त्यानंतर पण आम्ही जेव्हा देह काढण्यासाठी गेलेलो तेव्हा त्याचे आई वडील, बिशप, वसिष्ठ आणि आम्ही दोघं कस्टडियन, आम्ही
5 जण होतो आणि तो देह आम्ही 19 जानेवारी 2019 ला आम्ही काढलेला आहे. 23 जानेवारी 2019 ला सकाळी 7च्या सुमारास आम्ही काढलेला होता आणि त्यावेळेला खूप थंडी होती, खूप हिमवर्षावाचा प्रभाव होता, परंतु त्याच्यावर मिराकल आणि त्याच्या मध्यस्थीने सगळं चांगलं झालं. थँक्यू फादर, तुम्ही खूप बोधक अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. शेवटचा एकदम भेटतात की आताच्या पिढीला, विशेषतः आमच्या तरुण पिढीला काय संदेश देता येईल कार्लो अपोस्टोस काढून? कारण इंग्लिशमध्ये असं म्हणतात की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. आपल्या सगळ्यांना कार्लो अपोस्टोस कडून कोणता संदेश शिकता येईल? आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असतात की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, उच्च पदवी मिळवावी किंवा एखाद्या वेळ परदेशात जावं. स्वप्न सर्वांच्या मनात असतात आणि सगळ्यांच्या हृदयात आहेत. परंतु कित्येक वेळेला आपण हा प्रश्न विचारतो, कित्येक वेळेला आपण विचार करतो का की माझा मुलगा संत व्हावा, त्याला चांगले मूल्य घडावं. आज सण आपल्याला तेच सांगत आहे की आपण सर्व काही करावं. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, पैशाची गरज आहे, पदवीची गरज आहे, संपत्तीची गरज आहे, परंतु चांगले मूल्य म्हणजे संतीकरणाच्या पायरीवर चालले हे आहे. आजचं जीवनात जगत असताना वसई हे काही आगळं वेगळं काढलेली नाहीये, ती सुद्धा आगीमध्ये वावरत आहे. आजूबाजूला आग लागलेली आहे, वाईट गोष्ट घडत आहेत आणि अशा वेळेला आपण खरोखर देवाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि संतीकरणाच्या संतांच्या पायावर चाललेलं पाहिजे. म्हणजे चांगलं जीवन, प्रेमाचं, संयोगाचं आणि शांतीचं जीवन जगलं पाहिजे. एक प्रश्न आता सांगतो आणि त्यानंतर आपण सांगता करूया. मी सांगितलं जर माझ्याकडे 2 स्टॅच्यू आहेत, 2 स्टॅच्यू आहेत, एक मरियम मातेची आणि एक डोनाल्ड ट्रम्पची. त्याचा आकार, साईज, कलर सगळा सेम आहे. मी सांगितलं विसानंतर एक घेऊन जा घरी, आपण नक्कीच मरियम मातेची घेऊन जाणार. परंतु जर मी सांगितलं आता मरियम मातेचा जो स्टॅच्यू आहे तो चिनी मातीचा आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचा स्टॅच्यू हा सोन्याचा आहे, नक्कीच आपण डोनाल्ड ट्रम्पचा घेऊन जाणार. पण असं नाही झालं पाहिजे, कारण आपलं प्राधान्य हे देवाला असलं पाहिजे. आपलं प्राधान्य हे खरोखर देवाने शिकवलेल्या गोष्टीवर असलं पाहिजे. आणि जर आपण प्राधान्य देवाला दिलं तर आपण सांगू शकतो की आम्ही ख्रिस्त राज्याचा सण चांगल्या प्रकारे साजरा केला. थँक्यू. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभू येशूचा विश्वासाचा राजा म्हणून यथोचित सन्मान करीत आहे. ख्रिस्त जसा विश्वाचा राजा आहे तसेच तो आपल्या अंतःकरणाचा सुद्धा राजा आहे.
मोठ्या भक्तिभावाने त्याचे दर्शन घेण्यासाठी व त्याचा महिमा गाण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया व त्यासाठी आपल्या विनंत्या ठेवूया. आपले उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त राज्याचे प्रतिनिधी व अधिकारी म्हणून कार्यरत असलेली आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूच्या राज्याचा प्रसार करण्यास पवित्र आत्म्याचे कृपादान व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. राजांचा राजा ख्रिस्त ह्याच्याकडून मिळालेल्या अधिकाराचा उपयोग सर्व राष्ट्र प्रमुखांनी जगात सत्याचे, शांतीचे व प्रेमाचे राज्य प्रस्थापित करण्यास वापरावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताला विश्वाचा राजा म्हणून घोषित करीत असताना त्याचे राज्य सर्व जगभर पसरावे, स्वर्गात व पृथ्वीवर सर्वत्र त्याची इच्छा प्रमाण मानली जावी, त्याच्यावरील आपली श्रद्धा बळकट व्हावी व त्याला आपले सर्वस्व समर्पित करण्यास आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. विश्वाच्या राजाने आपल्या हृदयात त्याचे राज्य स्थापित करावे, आपली दररोजची भाकर आपल्याला द्यावी, आपल्या सर्व अपराधांना क्षमा करावी, मोहापासून व सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून आपले रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. सर्व जगात, विशेष करून युद्धग्रस्त देशात शांतता पसरावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेची प्रार्थना आहे. आमच्या श्रद्धेमधील उणी व तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाच्या तुझ्याबरोबर संवेद घडवून आणला, ते समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा सामर्थ्याने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला तो शाश्वत याचक व विश्वाचा राजा म्हणून हर्षरूपी पवित्र तेलाने अभिषेक केलेस. याचक म्हणून त्याने क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा या एक व परिपूर्ण बलिदानाचे सर्व मानव प्राज्ञांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पवित्र व कृपा, न्याय, प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे शाश्वत व सर्वव्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राज्यपद प्रस्थापित केले. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ताधीश आणि अधिकारी, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर स्तुतिगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. पिताने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्याच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळाच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. रहस्य
पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि तारणाचा काला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य ब्रेशी आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, संत गोन्सालो गार्सिया आणि संत पॉल यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. प्रार्थनाची आत्मा आणि त्याच्या ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहावू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांनास म्हणालास, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. तुझा हरीशी कापण जला
परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य.
प्रिय बंधू भगिनींनो, 4 नोव्हेंबरपासून तर आजपर्यंत आपण गावामध्ये पवित्र साक्रामेंताची आराधना केली. आज तेस्ता राजाचा सण आहे, तर मोठ्या आनंदाने, हौशेने आणि मौजेने आपण ते करू शकतो. कारण 12 तास आपण गावामध्ये घालवलेले आहेत. संपूर्ण पॅरिश आपण ख्रिस्तमय, भाकररूपी ख्रिस्तमय केलेला आहे. जवळजवळ 2000 लोकांनी ह्या पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद घेतला. त्याची 1 मिनिटाची झलक आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहोत. ते करीत असताना धर्मप्रांतातर्फे एक गोड आणि आनंदाची बातमी आहे की वसई धर्मप्रांताने मेडिकल फंड चालू केलेला आहे. आपल्या इकडे मोठे मोठे आजार होत असतात आणि त्या आजारासाठी आपल्याला योग्य तो निधी उपलब्ध होण्यासाठी वसई धर्मप्रांताने जुबली वर्षानिमित्ताने वसई डायसिस मेडिकल फंड चालू केलेला आहे. सुरुवातीला आपण काही रक्कम पॅरिशेसमधून देणार आहोत आणि नंतर संपूर्ण धर्मप्रांतातील वेगळ्या लोकांकडून निधी गोळा करून एक मोठी रक्कम आपल्या डायसिसमधील धर्मप्रांतातील आजारी लोकांसाठी आपण गोळा करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून विश्वाचा राजा येशू ख्रिस्त ह्याच्या शरीराने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या शुभवर्तमानाच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रिय बंधू भगिनींनो, गेले 12 दिवस आपल्या संपूर्ण नानभाट पॅरिशमध्ये साक्रामेंताची जी आराधना प्रत्येक गाव परिवारात झाली, त्या कामी गाव परिवाराच्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि प्रार्थना संघाच्या टीमने देखील खूप मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु ही संकल्पना, हा उपक्रम, याचे मुख्य सूत्रधार हे आपले फादर अम्ब्रोस फर्नांडिस आहेत. त्यांनी ही संकल्पना राबवली आणि आपल्यापर्यंत हा आध्यात्मिक अनुभव दिला. तर सगळ्यांमध्ये फादरांचे विशेष आभार मानावे तेवढं थोडंच आहे. या कामी फादरांचं योगदान खूप मोठं आहे. लग्नाच्या घोषणा. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात होल्डन तुस्कानो, श्री अलायन्स व सौ बबिता तुस्कानो, राहणार भाटी नानभाट, यांचा अविवाहित मुलगा आणि जॉलिसा विणेकर, स्वर्गवासी साई प्रसाद व श्रीमती जॅकलिन विणेकर, राहणार अटोळी नानभाट, यांची अविवाहित मुलगी. मेल्सी रॉड्रिक्स, श्री मार्शल व सौ ललिता रॉड्रिक्स, राहणार अटोळी नानभाट, यांची अविवाहित मुलगी. आणि साहिल डिमॉन्टी, श्री पास्कोल व सौ जॉना डिमॉन्टी, राहणार माडीभाट आगाशी, यांचा अविवाहित मुलगा. माविन लोपिस, श्री थॉमस व सौ कॉन्सेसा लोपिस, राहणार नाळा नानभाट, यांचा अविवाहित मुलगा. आणि नेलिया मुर्झेरो, श्री नेस्टर व सौ हेमा मुर्झेरो, राहणार कोल्हापूर आगाशी, यांची अविवाहित मुलगी. मार्क परेरा, श्री जोसेफ व सौ अलका परेरा, राहणार वाळुंजे नानभाट, यांचा अविवाहित मुलगा. आणि विलिया रॉड्रिक्स, श्री विलास व सौ लविना रॉड्रिक्स,
राहणार घोटार नंदाखाल यांची अविवाहित मुलगी ही या लग्नाची पहिली घोषणा आहे. ख्रिस्त सभेच्या शिकवणीनुसार या लग्नात कोणतीही अडचण असल्याचे आपल्याला माहिती असल्यास चर्चच्या धर्मगुरूंना कळवणे ही आपली जबाबदारी आहे. 23 नोव्हेंबर 2025 ख्रिस्त विश्वाचा राजा हा सोहळा संपूर्ण जगभर ख्रिस्त सभा आज साजरा करीत आहे. आजची उपासना मांडपे गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढील रविवारची उपासना चिंचोडी गाव परिवाराची असेल. आता ही आज 9ची मिसा संपल्यानंतर युवक संघटनेची महत्वाची सभा आहे. सर्व गाव प्रतिनिधींनी उपस्थित राहायचं आहे. ख्रिस्त विश्वाचा राजा या सणाची पूर्वतयारी म्हणून गाव परिवारात आपण केलेल्या या साक्रामेंताच्या भक्तीत सहभागी घेतलेल्या सर्व गाव परिवाराचे पॅरिश काउन्सिल मेंबर सेवक नेत्यांना विशेष धन्यवाद. आजच्या भक्तीचे आयोजन पुढील प्रमाणे आहे. गाव परिवार निहाय भक्ती आपण गावात केलेली आहे. आज सकाळी 10 ते 10:30 संत विन्सेंट डी पॉल, 10:30 ते 11 ज्येष्ठ नागरिक संघटना, 11 ते 11:30 कुटुंब समिती, 11:30 ते 12 शिक्षक संघटना, 12 ते 12:30 सोडॅलिटी, 12:30 ते 1 संडे स्कूल टीचर्स असे असेल. संध्याकाळी ठीक 4 वाजता सामूहिक भक्तीला सुरुवात होईल. भाविकांना विनंती आहे की कृपया आपण मोठ्या संख्येने संध्याकाळच्या भक्तीसाठी यायचं आहे. सुरुवातीला आपण आल्यानंतर पहिला आशीर्वाद देवळात होईल. त्यानंतर मिरवणुकीने आपण पसायदान सेंटर आपला नाळा गाव परिवार इथे जाणार आहोत. तिथे दुसरा आशीर्वाद होईल. त्यानंतर पुन्हा मिरवणुकीने आपण आपल्या देवळात येणार आहोत. इथे प्रवचन होईल आणि तिसरा आशीर्वाद होईल. या सर्व उपक्रमात आपले पॅरिश काउन्सिल मेंबर, संडे स्कूलचे टीचर, सेवक नेते हे मुलांना रांग लावण्यासाठी मदत करतील. कृपया त्यांना सहकार्य करा. ज्यांची घरं रस्त्याच्या बाजूला आहेत त्यांनी कृपया रस्त्याची साफसफाई करायची आहे. आणि त्याचप्रमाणे संध्याकाळच्या भक्तीसाठी चर्चच्या समोरचा जो रस्ता आहे तिथे कोणीही वाहनं उभे करू नयेत. त्याचप्रमाणे जे प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था आहे. संडे स्कूलचे टीचर्स त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. पालकांनी त्यांना कृपया वेळेवर संध्याकाळी 4 वाजता पाठवायचं आहे. परिवर्तन संपादक मंडळाची सभा बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर संध्याकाळी 7:30 वाजता होईल. संपादक मंडळाने वेळेवर उपस्थित राहावे. ज्येष्ठ नागरिक संघाची समूह बांधणी सहल डिसेंबर 29 व 30 रोजी शहापूर येथे जात आहे. जाऊ इच्छिणारे इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कृपया गाव प्रतिनिधीशी संपर्क साधावा. आगमन काळ जवळ येत आहे. पुढच्या